नारायण नारायण. यापूर्वी आख्यानात शर्भाननाच्या शिष्टाईबद्दल नारद मुनींनी सर्वांना सांगितले. त्याने केलेल्या शिष्टाईचा मार्ग फोल ठरला हे सर्वांना कळले. आता गडावर पुन्हा नारद मुनींचे आख्यान होणार आणि आता त्या आख्यानात युद्धाला कसा प्रारंभ झाला हे सर्वांना कळणार. स्वर्गाधिपती इंद्र आज कोणत्या विचाराने अस्वस्थ झाले आहेत? देवी, मी अस्वस्थ झालो आहे कारण आता आख्यानात युद्धकथेला प्रारंभ होतो आहे. यापूर्वी आख्यानात दैत्याने कपटाने शिष्टाई कशी केली आणि श्री मार्तंड भैरवाने त्यांना समज कशी दिली याचे वर्णन आले आहे. हो, पण मग त्यात इतके अस्वस्थ होण्यासारखे काय? देवी, मी कोणत्याही चिंतेने अस्वस्थ झालेलो नाही. देव आणि दैत्य यांच्या युद्धाला प्रारंभ झाला तो क्षण मला अजूनही आठवतोय. मणी आणि मल्ल ज्यांनी साक्षात देवांना आपले दास बनवले होते त्यांच्या विरोधात देवसेना लढण्यास तयार झाली होती, ज्यात तुमचा देखील महत्वाचा सहभाग होताच. देवी, श्री मार्तंड भैरवानी देवांना कृपाशीर्वाद दिल्यामुळेच देवांना दैत्यांच्या विरोधात लढण्याचे बळ आले होते. पण अजूनही तुमच्या अस्वस्थतेचे कारण मला समजलेले नाही. देवी, नारद मुनींनी आख्यानात युद्धकथेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण श्री खंडेरायांचे दर्शन घ्यावे असे माझ्या मनात आले आहे. अहो, ही तर आनंद वार्ता आहे. पण आपण तिथे गेल्याचे श्री म्हाळसा देवींना आवडेल की नाही या विवंचनेत मी आहे. अहो, तो विचार तुम्ही करू नये. श्री म्हाळसा देवींना आपलं तिथे जाणं कदाचित आवडणारही नाही किंवा आवडेलही, पण त्यांना काय वाटतंय याचा विचार तुम्ही करू नये असे मला वाटते. पण देवी, अहो, हा फार मोठा क्षण आहे. आख्यानाच्या निमित्ताने दैत्यांशी झालेल्या युद्धाच्या पहिल्या दिवसाचे श्रवण करताना श्री खंडेरायांचे दर्शन व्हावे हा अगदी योग्यच विचार आहे. चला, आता अधिक विलंब न करता आपण जेजुरीसाठी प्रस्थान करूया. नारायण नारायण. तर देवसेनेतही ही चर्चा होती की या युद्धाला प्रारंभ करण्याचे दायित्व कोणावर येणार. देवांचे राजे देवेंद्र यांना याची कल्पना नव्हती. काय झालं देवा, ते आख्यानाचे मध्यात असताना तुम्ही असे अचानक आलात. असे काय घडले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. वय देवी, मी सांगावा घेऊन आलोया. सांगावा? कुणाचा? कुणाचा असं नाही, गडावर जे घडलंय ते सांगायला आलोय. असं काय घडलंय गडावर? देवांचं राज इंद्रदेव फक्त गडावर आले आहेत. आता राजवाड्यात यायला निघायला आहेत. देवेंद्र आले आहेत जेजुरीत?
देवेंद्र असे अचानक कसे काय आले जेजुरी? अहो, देवेंद्रांच्या येण्यामागे नक्की काय प्रयोजन असेल? ते आपण कसं सांगणार देवी? तुम्हाला याची काही कल्पना होती का? नाही, ही वार्ता मला आत्ताच समजते. पण असे अचानक का आले असावेत देवेंद्र? प्रणाम देवा. इंद्रदेव, शशीदेवी, आपले जेजुरी गडावर स्वागत आहे. देवेंद्र असे अचानक येणे केले? जेजुरीत येण्यामागे काही प्रयोजन आहे का? देवी, आपण योग्य तेच ओळखले. या आख्यानाच्या निमित्ताने आम्ही मुद्दाम या जेजुरी गडावरती आलो आहोत. आख्यानाच्या निमित्ताने म्हणजे नेमकं काय आहे देवेंद्रांच्या मनात? इंद्रदेव, ह्या जेजुरी गडावर तुम्ही कधीही येऊ शकता. तुम्हीच काय, पण इतर कोणीही जेजुरीत येऊ शकतं. जो भक्तिभावाने इथे येतो त्यासाठी या जेजुरी गडाचे दरवाजे सदैव उघडे आहेत. हे तर मीही जाणतो, पण आज इथे जेजुरी गडावर येण्याचे आमचे एक विशेष प्रयोजन आहे. हे प्रयोजन बानूच्या संबंधित नसावे म्हणजे झाले. विशेष प्रयोजन? आणि ते कोणते देवेंद्र? या जेजुरी गडावर नारद मुनी गेले काही दिवस श्री मार्तंड भैरवांच्या अर्थात आपल्या अवतार कार्याचे आख्यान सांगत आहे. सर्वदूर या आख्यानाची चर्चा आहे आणि आता या आख्यानामध्ये युद्धाच्या प्रारंभाबद्दल आणि प्रथम दिवसाबद्दलची कथा येणार आहे. मणी आणि मल्ल यांच्याशी जेव्हा ते युद्ध झाले तेव्हा मी तिथे होतो. श्री मार्तंड भैरवांच्या आज्ञेनुसार आणि त्यांनी दिलेल्या बळावरच देवसेना युद्धासाठी सज्ज झाली होती. त्यावेळी माझ्यावरही अत्यंत मोठे दायित्व श्री खंडेरायांनी सोपवले होते. आता या आख्यानाच्या निमित्ताने ते सर्वांपर्यंत पोहोचेल, सर्वांना कळेल. अशा वेळी श्री खंडेरायांचे दर्शन घ्यावे या हेतूने आम्ही इथे आलो आहोत. जेजुरीत येण्याचे आमचे हेच प्रयोजन आहे. इंद्रदेव, आख्यानामध्ये ते सर्वांना कळेलच, पण मला असे वाटते की या आख्यानासाठी तुम्ही आज इथे थांबावे. वास्तविक आपले केवळ दर्शन घ्यावे या हेतूने आम्ही इथे आलो, पण आता जर आपली इच्छा असेल तर आम्ही इथे थांबू. इंद्रदेव, शचीदेवी, आसन ग्रहण करावे. म्हाळसताईसनी माझा राग आहे हे तर समध्यासनी ठावच आहे. आणि आता समध्यासनी हे बी ठाव झालं आहे का इंद्रदेव माझं बा आहे ती. देवेंद्र, आख्यानातून मला आधी काय घडले हे कळले आहे. त्या दैत्यांनी कप्ताना यांना युद्धापासून दूर ठेवून शिष्टाईची खेळी खेळली. अशा दैत्यांना संधी द्यायलाच नको असे माझे मत होते आणि आहे. त्यावेळी यांनी त्यांना योग्य ती समज दिली खरी, पण तुम्ही देखील शिष्टाईचा डाव उधळून टाकायला हवा होता. क्षमा असावी देवी, पण त्यावेळी मला ते शक्य झाले नाही. तुम्ही देवांचे राजे आहात, तुमच्यावर मोठे दायित्व आहे. तुम्ही त्याच वेळी त्या दैत्यांना शासन करायला हवे होते असे मला वाटते. म्हाळसा, तुला ते पटलं नाही हे याआधी तुम्हाला सांगितले आहे, पण त्यामागे काय हेतू होता हे मी देखील तुला सांगितले आहे.
नारायण नारायण. तर भक्तजन हो, देवांच्या शिबिरात युद्धाला आता कोण आणि कसा प्रारंभ करणार या संदर्भात चर्चा सुरू होती. प्रत्येक देवांचे त्यांचे त्यांचे तर्क वितर्क होते, परंतु सर्वांना एक मात्र नेमके ठाऊक होते की युद्धनीतीनुसार सैन्याचा सेनापती हा युद्धाला शक्यतो प्रारंभ करतो. देवसेनेचे सेनापती होते कार्तिकेय. त्यांच्या युद्ध नैपुण्यापुढे कोणत्याही दैत्याचा निभाव लागणार नव्हता, कारण साक्षात श्री महादेवांकडून ते युद्धशास्त्रात पारंगत झाले होते. नारायण नारायण. परंतु हा क्षण निराळा होता, हे युद्ध निराळे होते. ही शिवलीला आहे. यात घडणाऱ्या प्रत्येक कार्याला एक प्रयोजन आहे, आणि म्हणूनच सर्व देवांना श्री मार्तंड भैरवांनी एकत्रित बोलावले होते. देवेंद्र, मला असे वाटते आहे की आपण सगळेच हा विचार करतोय की देवसेनेकडून युद्धाला प्रारंभ कोण करणार. खरे तर हा प्रश्न का पडावा याचेच मला नवल वाटते, कारण श्री मार्तंड भैरवांनी अजूनही त्याबद्दल काही घोषणा केली नाही. देवेंद्र, मला असे वाटते आहे की आपण ह्या विषयावर श्री मार्तंड भैरवांशी चर्चा करणे इष्ट. मला देखील हेच वाटतं. मग निघूया का? चला. शुभम भवतु. आज या शिबिरातच देवसभा भरलेली आहे, म्हणजे नक्कीच कोणत्या तरी गहन विषयावर चर्चा चालू असणार. देवी, आपण साक्षात आदिशक्ती स्वरूप आहात. आपल्यापासून काहीही लपून राहिलेले नाही. सत्य आहे देव, एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठीच आम्ही सर्व देव इथं जमलो आहोत. इंद्रदेव, तुम्ही कशाबद्दल चिंतित आहात हे मला ठाऊक आहे, आणि म्हणूनच मी त्या गोष्टीची घोषणा करायला आलो आहे. पण मला त्याआधी श्री विष्णू आणि श्री ब्रह्मा यांनी इथे यावं असं वाटतंय. हे श्री मार्तंड भैरव, आपल्याला देवसेनेसमोर काही महत्वाची घोषणा करायची आहे असे कळले. होय ब्रह्मदेव, दैत्यांना त्यांच्या कृत्याचं शासन व्हावं यासाठी या कृतयुगात हे युद्ध होत आहे. सर्व देवसेना या युद्धासाठी सज्ज झाली आहे, ती केवळ त्या अशुभाचा नायनाट करण्यासाठी. आणि आता काही वेळातच या युद्धाला आरंभ होणार आहे. पण सर्व देवसेना ह्याच संभ्रमात आहेत की ह्या युद्धाला आरंभ कोण करणार. हे श्री मार्तंड भैरव, आपल्या मनात जे काही प्रयोजन आहे ते जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक आहेत. तेव्हा युद्धाला प्रारंभ करण्याचं दायित्व आपण कुणावर सोपवणार आहात? स्वामी, तुमच्या मनात जे आहे ते सर्वांना सांगावं. तेच सांगायला मी सर्वांना इथे बोलवलं आहे. बंधू श्री गणेश, तुला काही सांगायचं आहे का? तुम्ही देवसेनेचे सेनापती आहात. देवसेनेला युद्धासाठी सज्ज करण्यासाठी, देवसेनेला विजय मिळवून देण्यासाठी तुम्ही तत्पर असता. मला असं वाटतं आहे की हे दायित्व ओघांनी तुमच्याकडेच येईल.
नारायण नारायण. बंधू, तिकडे युद्धाचं रणशिंग वाजवण्याचा क्षण जवळ आलाय. मात्र आपण अजूनही काहीच केलेलं नाहीये. म्हणे इतका अधीर होऊ नकोस. इतकी अस्वस्थता बरी नाही. मी निकुंभला बोलवलं आहे. आपण मला बोलवलं दैत्यराज? निकुंभ, दैत्य सेनेची युद्धाची तयारी कुठवर आली आहे हे जाणण्याकरता तुला बोलवले आहे. दैत्यराज, आपण सांगितल्यानुसार सर्व दैत्यांनी आपापल्या सैन्याला युद्धासाठी पुन्हा सज्ज होण्यास सांगितले आहे. दैत्यांच्या शिबिरात युद्धाच्या तयारीचे वातावरण सर्वत्र दिसते आहे. सगळीकडे हत्ती, घोडे आपापल्या सेना नायकांना घेऊन युद्धभूमीवर जाण्यास तयार आहेत. इतकंच नव्हे तर अनेक दैत्य आपापल्या शिबिरात युद्धाचे डावपेच आखत आहेत. दैत्य सेनेच्या शिबिरात चाललेल्या तालमीबद्दल वार्ता माझ्याही कानी आली. आपले महापराक्रमी असे दैत्य शिबिरात आपल्या बळाचं प्रात्यक्षिकच जणू सर्वांना दाखवत आहेत. होय बंधू, आणि ते पाहून दैत्य सेनेतही जणू नवीन चेतनाच संचारली आहे. हा दैत्यकुळाचा सर्वात मोठा विजय असेल. पण बंधू, मणी, काय झाले? असा बोलता बोलता थांबलास का? बंधू, असे असले तरी आपल्याकडून युद्धभूमीवर या युद्धाला कोण प्रारंभ करणार हे अजून ठरलेले नाही. दैत्यराज, आपण कसला विचार करत आहात? युद्धाला प्रारंभ कोण करणार याचा. देवांकडून युद्धाला कोण प्रारंभ करणार हे कळायला हवं. त्याशिवाय आपल्याला आपले डावपेच बांधता येणार नाहीत. बंधू, आपण त्याचा विचार कशाला करायचा? आपल्या बळाच्या सामर्थ्यावर त्या देवसेनेचा पराजय आपण कधीही करू शकतो. युद्धाकरता केवळ बळ महत्वाचं नाही, तर रणनीती ही महत्वाची आहे. देवसेनेच्या शिबिरात काय घडतं आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मी माझ्या हेरांना या आधीच देवसेनेच्या शिबिरात पाठवलं आहे. मलाही तुझ्याकडून हीच अपेक्षा होती निकुंभ. तुझ्यातही दैत्यकुळाचं नेतृत्व करण्याचे सामर्थ्य आहे. लवकरच वार्ता घेऊन माझे हेर येतीलच. आणि ते आल्यावर देवांच्या शिबिरात काय चाललंय हे आपल्याला कळेल. त्यांचे डावपेच काय आहेत हे आपल्याला कळेल. आणि सगळ्यात महत्वाचं, देवांकडून या युद्धाला कोण प्रारंभ करणार हेही आपल्याला कळेल. कार्तिकेय, तुला काय वाटत आहे? हे श्री मार्तंड भैरवा, तुम्ही ह्या सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी आहात. मी तुमच्या आज्ञेच्या बाहेर नाही. श्री मार्तंड भैरवा, आम्हा सर्वांना असे वाटते की युद्धनीतीनुसार देवसेनेचे सेनापती अर्थात श्री कार्तिकेय हेच युद्धाला आरंभ करतील. आम्ही सर्वजण याच विषयावर बोलत होतो. नाही,